पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आम्ही निघालो आहे सिंधुताई सकपाळ यांच्या संस्थेला भेट देण्यासाठी मांजरी हडपसर येथे. तर चला भेटूया पुढे. 1 तासानंतर आम्ही पोहोचलो मांजरी येथे आणि ही आहे मांजरी येथील माईंची पहिली संस्था. तर बघूया आतमध्ये जाऊन. 5 संस्थांचं काम बघतायत. 2 मुलांसाठी काम करतायत, 2 मुलींसाठी करतायत काम आणि एक गोशाळा आहे. अरुण भाऊ आहे ते चिखलदऱ्याच्या संस्थेचं काम बघतायत. तिथे आदिवासी विभाग भरपूर आहेत, तर त्या मुलींना मिळून शिक्षण वगैरे घेता येत नाही, तशा मुलींसाठी तिकडं काम करतो. दुसरी मुलींची संस्था सासवडला आहे, तिथलं काम दुपट्टाला बघतायत. तिथे पण एक 90 मुली आहेत. चिखलदऱ्याला पण 90-100 मुली आहेत. ममताताई माईंच्याकडनं माईनंतर सगळं काम ताईच बघतायत, पण आता इथे जे असतात ते ममताताई बघतायत. तिथे मुलं आहेत, तिथे 95 मुलं आहेत. आता गोशाळेचं काम मनीष भाऊ बघतायत. विदर्भात आहे ती गोशाळा. तिथे आमच्याकडे जवळपास 250 ते 300 गाई आहेत, ज्या काही दूध वगैरे देत नाही, आजारी असतात. तर अशा गाईंना लोक एकतर सोडून देतात किंवा विकायला नेतात. त्या गाईंना आपण तिकडं सांभाळतो. आणि विनायक भाऊ आहे ते शिरूरच्या संस्थेचं काम बघतायत. तिथे पण मुलं माई जाण्यापूर्वी त्याच्यानंतर साड्या, त्यांचा सोफा, त्यांची प्रवासाची काय, चप्पल, हे सगळे कार्टूनमधून इथे ठेवलेलं आहे. आणि 25 अवॉर्ड तो माई जाण्यापूर्वी हे सगळे जे अवॉर्ड आहे ते माईंनाच मिळालेले आहेत. ही आपली मेन ब्रँच आहे. अजून अशा 4 संस्था आहेत तिथे जिथे कुठे माई वाचनाला जायच्या तिथे ती संस्था जवळ असायची, तिथं तो अवॉर्ड असायचा. असं आहे. आजपर्यंत माईला समाजाने एवढे सगळे पुरस्कार दिलेले आहेत. तर माई गेल्यापासून आपण माईंच्या नावानेच पुरस्कार देत असतो. यशोदामाई राष्ट्रीय पुरस्कार म्हणून 4 जानेवारीला माईंची पुण्यतिथी असते. त्या दिवशी जसं माईंसारखं जे लोक काम करत आहेत तशा लोकांना आपण तो पुरस्कार देत असतो. ते जॉबला लागलेले आहेत असं सगळं पेक्षा जास्त वर्षापासून चालू आहे. पण ही संस्था झाली होती तर त्यांच्यातनं माईंनी जागा 2008 मध्ये घेतली होती. त्याच्यानंतर 11 मध्ये बांधकामाला सुरुवात केली. जसं जसं फंडिंग होते तसं वरती बांधकाम सुरू असते. अजूनही आपलं बांधकाम वरती सुरू आहे. देणगी जशी मिळत जाईल तसं काम वरती सुरू असतं. त्याच्यापेक्षा जास्त आहे, कारण कमी जास्त होत असतात. आणि सासवडला संस्था आहे ती विदर्भात चिखलदरा अमरावती साईडला आहे. आणि गोशाळा मध्ये राहायचं म्हटलं तर सगळेच नियम असतात. तुमची मुलं आवाज करतायत, त्यांना पाणी लागतंय, असं तसं. सर वरती गेलेले आहेत. त्याच्यानंतर सासवडला मुलं शिफ्ट केली होती. तसं म्हटलं तर विदर्भातलं चिखलदरा सासवडला होती मुलं. सासवडवरून मग हे बांधकाम झालं, मग सर इकडं शिफ्ट झाले. असं आता सध्या कशी येतात CWC कडनं येतात. आणि माईंचं नाव एवढं मोठं आहे का फक्त आपण ऑर्फन नाही, जे सेमी ऑर्फन आहे का केअर अँड प्रोडक्शनच्या अंडर जी मुलं येतात त्यांना पण आपण देत असतो. सिंगल पॅरेंट पर्सनच्या नंतर फक्त मस्टरवरचं नाव बदलते त्यांचं. बाकी त्यांचं बेड, त्यांचं रूम, त्यांचं सगळं जे आहे तेच असते. मग जवळ त्यांचं एज्युकेशन कम्प्लीट होत नाही, सेटल होत नाही मुलं तोवर म्हणजे किती वय होतं? फर्स्ट स्टँडर्डपासून सिनियर कॉलेजपर्यंतची मुलं आहेत मॅम. पण जोवर ते जॉबला लागत नाही, जॉबला लागून एक 5-6 महिने एक फायनान्शियल जोवर सेटल होत नाही तोवर इथेच असतात. त्यांचा वॉच, त्यांचा फोन हे सगळं ठेवलेलं आहे. त्यांची डायरी हो इथेच असायच्या. खाली जो झोपाळा आहे तो इथे असायचा. आणि इथे वेळेला जे इथे खूप कमी असायचं, सारखं प्रवासातच असायचा. तो झोपाळा वगैरे जो आहे तो इथे ठेवलेला होता. त्याच्यामुळं इथं झोपाळ्यात बसून सगळ्यांना भेटायचं असायचं. मग इथे येणाऱ्या प्रत्येकाची अशी इच्छा होती का माई कुठे जायचं कसं ते आम्हाला बघायचं आहे. म्हणून आपण त्याचं बाहेरच्या वॉलला इन्व्हेस्ट केलेला आहे. आतली रूम, त्याचा बेड, देवघर जे आहे ते जसं किती वर्ष झाली? 4 वर्ष झाली त्यांना. हे काय वय होतं त्यांचं? 72.
ह्या वेगवेगळ्या स्टेटच्या त्या ज्या आपण पगडी, जशी ही आपली पुणेरी पगडी, कर्नाटक, त्या जिथे जिथे गेल्यात तिथलं वरती आहे ना कम्प्युटर लॅब फर्स्ट स्टँडर्ड पासून सर जोवर ते म्हणजे सेटल होत नाही तोवर आपल्याकडेच असतात. म्हणजे कुणी आता हॉटेल मॅनेजमेंट करते, एक मुलगा आमचा बीटेक करतोय MIT लोणीला, बाकी त्यांचा डिप्लोमा वगैरे चालू आहे, 11वी 12वीचे स्टुडंट आहे. तर ते सेटल होत आहेत कारण बाहेर त्यांचं कुणी नाही आहे. तर जोवर ते जॉबला लागत नाही तोवर आपल्यासोबत शिकत असतात. मुलींचं पण सेम आहे, छान शिकतायत मुली. ते झाल्यानंतर मग आपण त्यांचं लग्न वगैरे करून देत असतो आणि तिकडंच येत असतात, त्यांच्या बेबीला घेऊन येतात, समर वेकेशनमध्ये येतात, दिवाळीच्या सुट्टीला येत असतात. ते पहिले 6 महिने तर आपल्यासोबतच असतात. पण हे माईंच्या जीवनावरचा जो मराठी चित्रपट आहे त्यामध्ये त्या विमानाने प्रवास करताना दिसत आहेत, तर तो हा प्रसंग आहे. तो यहाँ पे ये सेलिब्रेट करते बोलते कहीं गणपति बैठे रहते तो बच्चे देखते हैं ना, तो उनको फील नहीं होना करके गणपति, संक्रांति, दिवाली, दशहरा एवरीथिंग यहाँ पे सेलिब्रेट करते हैं बच्चों को. मतलब आपण अशा हॉल पाहतोय. हे माईंपासूनची सवय आहे, कारण माईंना असा कागद पडलेला जरी दिसला ना तरी त्या स्वतः उचलायच्या. तेच ममता ताईंना सवय आहे, तीच मुलांना पण लागलेली आहे. जाता येता कुठेही कचरा दिसला तर तो स्वतः उचलायचा. कारण इथे क्लीन असेल तर मुलं नाही का, म्हणजे त्यांचं हेल्थ चांगली राहील. जर का आपण ते अनहायजीन राहिलं तर मग डॉक्टरकडे जाऊन देत असं हे ते, तर त्याच्यापेक्षा मग इथं स्वतःची त्यांना सवयच लावलेली आहे. स्वतः केलं की मुलं बरोबर हो, करतात. हो. म्हणजे आपण मेन माणूस केलं नसं पहिले मुलं तसं करतात. इकडे पासून शिकवायचं असते हे त्यांचे क्लासेस चालू असतात या ठिकाणी. आणि ही त्यांची लायब्ररी सुंदर केली. ते नाही हे तो सलमान इकडे ठेव. राष्ट्रपतींच्या हस्ते अच्छा चिमणीची गोष्ट हे आहे.
सर एवढी आवड मिळवायला एक आवड मिळवलं तर एवढा आनंद होते एवढे कधी मिळवलं आणि किती काम करावं लागतं. माईच्या संस्थेची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर हे विक्रीसाठी ठेवलेलं पुस्तक घेऊन निरोप दिला आणि पुढे निघालो. लवकरच व्हिजिट पूर्ण झाल्यामुळं आम्ही निघालो सासवड इथल्या दुसऱ्या संस्थेसाठी. रस्त्याने भरपूर ऊसाची शेती दिसत होती, परंतु मला जाता जाता दिसले हे ऊसाचे ट्रॅक्टर. आणि मग काय आपल्याला ह्या गोष्टी सवय आहे, त्यामुळं मग थांबवली गाडी आणि इथं घेतला ट्रॅक्टरमधून ऊस काढून. काकांनी मला मदत केली, बनसोडे काकांनी, आणि मस्तपैकी खूप सारा ऊस आम्ही इथे घेतला. आणि लोक रस्त्याने येताना जाताना मला म्हणत होते की कमी घ्या ऊस, खूप जास्त घेऊ नका. आणि सगळे शॉक होते माझ्यासोबतचे, कारण त्यांनी असा कधी ऊस घेतला नव्हता चोरून. आणि आम्ही घेतला. मी खरं तर हा चोरला म्हणता येणार नाही, कारण इथं कोणी नव्हतं उपलब्ध, म्हणून आम्ही ऊस घेतला. बरं, एवढाच घेऊन गप्प नाही बसले, तर पुन्हा वापस गेले आणि ऊस घेऊन पुन्हा आले. त्यामुळे मला हे लोक खूप हसत होते, पण ठीक आहे, खूप मजा आली. आणि आता आम्ही पुढे निघालो आहे. जाताना एक मंदिर लागणार आहे असं लक्षात आलं आणि मंदिरात जाणार आहोत. त्यामुळे ऊस घेतला, तिकीट टाकला आणि निघालो मंदिराकडे. कोणाचं मंदिर आहे माझ्या इथे खाली? तर आम्ही आलो होतो सासवडच्या एकदम प्रसिद्ध असलेलं शिवमंदिर, संगमेश्वर मंदिर या ठिकाणी. आणि अचानकच हा प्लॅन झाला, पण अतिशय फ्रेश वाटत होतं मंदिरात आल्यामुळं, कारण तुम्हाला माहिती आहे, मला पौराणिक गोष्टी खूप आवडतात. असे देवळं, असे मंदिरं मला भयंकर आवडतात. त्यामुळे मी या ठिकाणी यांना सगळ्यांना घेऊन आले. आणि बघा आतमधून कसं आहे. पहले बैठ जाइए फिर अनुष्काच्या ह्याच्यात घेतले तरी चालतील फोटो, माझ्या ह्याच्यात पण घे. चला इकडे पुढे दत्ताचं पण आहे ना आता.
ऐसे ही खाया बेटी, उनको बोले दो के खाया। हीरोइन छाया पापा पे पड़ी चोर करने की चोर। काल सेमच हे चांगवटेश्वर मंदिर आहे आणि या ठिकाणी मोस्ट ऑफ प्री वेडिंग शूट होत असते. सेम प्रतिकृती आहे पण. नाही तिकडे हत्ती नव्हती. अच्छा तिथं हाती नव्हता. तिथं हाती बुद्धांची हे बघ वरती बघ एकदम ते बुद्ध दिसतात. हे बघा इथं बघा वेगवेगळे बुद्ध दिसतात. तर असं आदोरीमध्ये बसून ते एकदम वरचं बघते किती सोनी. असं आपल्याला ना काही करून घ्यायला. बस करा ऊस चिंचा. उधर वैसे भी केबी पे इतना नहीं भाई वो सब रहने दो उधर चल मैम ये बस चला या या की मी उद्या तर बोलतो. हाँ ठीक है, नॉन वेज वहाँ पे बोले क्या वाटी ले लो हा आहेत ना हे काय डायरेक्ट डाल दो ले लो डाल दो हाँ तुम्हाला बसायला जागा भेटली ना हे महत्वाचं आहे. नेचुरली लेना चाहिए. इसको नेचुरल बोलते हैं. दीदी रहने दीजिए ना. तुझी भाषा बोल ना. एवढी रकंगत दीक्षा मॅम. तुम्ही त्यांचा काढा तुम्ही त्यांचा काढा. అయితే ఇప్పుడు అదేనా పని నీకు ఇమ్మిలి తోడయ్యా కొంచెం आता ऊस खाऊन दाखव चल तुला टास्क. चला बस तोडायला पाहिजे होता ना. नहीं होता इतना भी ताकत नहीं कसं तोडतोय. हा काढ काढ. ज्यूसी पार्ट आहे म्हणून मी पूरा दांत से निकालना है दांत से गुडघ्याला तोडा. असं पकडायचं दात मस्त खा रहे असं करायचं. वो तो पूरा खत्म भी कर दिए ती गाठ आहे तुझी गाठ नाहीये त्यांची गाठ आहे तरी बोलतात ते. पूरा दांत बाहर आना चाहिए वैसे निकालना. वो बांसुरी जैसे लगा रही हो.
आणि हे जास्त नाही इथलं ते फेकून द्यायचं, त्याचा रस नसतो. तर आमचा गोंधळ पाहिला तुम्ही आत्ता. फिरलो आम्ही, जेवण केले, ऊस खाल्ला आणि आता माहीत नाही हे लोक कुठे गेलेत. आय थिंक मिरच्या काढायला गेलेत. बघूया. बिबट्या येईल, बिबट्या है ना. देखा मैं उधर ही भागा है. अय्या आळूवडी. आळू. मावशी बिबट्या, बिबट्या तर काय घ्या. हा. खारुताई, कढीपत्ता. ओ फिरताय खरं, पण ते मामा बिमा विचारले का त्या मामांना. आई शपथ, कढीपत्ता आईच्या गावात. घेऊ का मावशी. बघायला या म्हणलं फक्त. कोण म्हटलं. तो बाबा गेला तर हा का. मावशी कढीपत्ता तरी घ्या. नको ताई, म्हणणार ते 10 रुपयाचं. खराब पण झालेलं आहे. येते ती. हा हा सर थांबले तिथं. नाही मावशी, याला पहाड लागलंय, पहाड लागलं याला. ओरडेल ताई तुम्हाला. नाही ओरडणार. हे बघा, हे बघा. आ शपथ. धरा. नाही मावशी, तसं नाही घेता येत, त्यांना विचारूनच घेऊ. पिकल्यात. येऊ नका. इशूला एक देऊ, मला सगळे कच्चेच भेटायला लागले. हे बघा मावशी, ही द्या हिला. नाही तिच्या मम्मीला हे घ्या. हे बघा. एला इसका धरा, माझा व्हिडिओ काढा. धरा. ये बहुत टेस्टी लगता है. मैं वही सोचती थी दीदी इतना इमली के लिए क्यों ये करती है, आज पता चला इतना टेस्टी होता है ये. तर कच्चे थे. हे पण पिशवीच. ताई ताईन पिशवी काढले. हे बघा ताई, इथं बघा, बघा गुच्छ आहे इथं. तो मैंने नहीं खेतों में बोल रहा था ना. अगं ते झाड तोडायची बाई. ताई कच्च्या आहेत त्या, 1-2च लागले हाताला. कच्च्या आहेत पण त्या. असू द्या ना, धरा. मला धरेल बाबा तो. नाही ताई, हे कच्च्यात तोडलं त्यांनी. हे बघ. हा बा, हा ती तोडा, ती तोडा. ती नाही ना. हा कच्ची आहे. पिकतात का पण झाडावर तोडल्यावर. कोणतं तोडणार. नसतात पिकत. नाही ताई, झाडावर तोडल्यावर पिकत नाही. ये कच्चा है, मैं देती तुमको. इसमें देखो. मी दिली ना एक. हा तीच होती, एकच होती. इशूने खाल्ली. बघा हो ताई, इशूला एक अजून एक. मेरे को नहीं खाना है अभी. उस नहीं मेरे को लेके जाने वाला है. खाण्याची चटणी वाटायची याची. खोबरं टाकून चटणी वाटायची. देन वो देखो इतना नीचे में पूरा उखाड़. ए बाबा सरक चिल्ला. बोले ना. क्या हुआ. सरकिंगी बोले वो करते करते. ये सब बढ़ जाता है, इतना बड़ा होता है. इथं कांद्याचं बी कसं बनतं हे सांगणं चालू आहे. बाबा. दीदी कहाँ है. और इमली खाए. हमने बहुत खाया. आराम से. चला, एकदम रानटी झाली. चोरलं बिरलं नाही विचार. हे सगळं भरलं आता, चिंचा वगैरे, आणि आता निघालो मी.
थकली. नको आता. थँक्यू. हा येईल येईल. चालेल चालेल. थँक्यू. चला भारी. किती मुली आहेत? 75 मुली आहेत. आम्ही इथं विश्रांतवाडी. हां, इथं मुलींचं भाऊच्या नाही त्या मुलींचं वसतिगृह आहे आमचं. गीता पांचाळे, अध्यक्ष काम पाहते गेली 22 वर्षापासून. अच्छा, इंडस्ट्री आहे. संजय गायकर आम्ही सोबत काम करतो सगळे. बरोबर. 3-3.5 एकरचा परिसर आहे हा सगळा. दीपक दादा जे आहेत त्यांचे पहिले माणसपुत्र, त्यांना वारसा हक्काने ही जागा मिळालेली आहे सगळी. त्यांनी संस्थेला दान केले आणि स्वतः आता आईंच्या नंतर ते अध्यक्ष म्हणून काम पाहतात. बरोबर. 1.5 एकरवरती मुलींच्या राहण्याची सोय आहे, कॉम्प्युटर लॅब आहे. इथे 30 गाई आहेत, गीर गाई आहे. हो का. आणि थोडी शेती करतो आम्ही, त्या शेतीमध्ये भाजीपाला वगैरे करतो संस्थेसाठी लागणार. आणि छोटी बेकरी आहे आपली. आपल्या ज्या मोठ्या मुली आहेत त्यांना आपण बेकरीचं ट्रेनिंग देतो. आणि गोरसपाक आणि प्लस 4 कुकीज आपण बनवतो, जे गव्हाच्या पिठापासून बनवले जातात. इथेच आहे का? इथेच आहे परिसरामध्ये पण. मग अशी सांगितलेली बेकरी. अभ्यास चांगले आहेत, त्या चांगल्या पद्धतीने अभ्यास करून पुढे जात आहेत. म्हणजे इंजिनिअरिंगला आहेत, BSc नर्सिंगला आहेत, फार्मसीला आहेत. पण ज्या मुलींची काही मीडियम आहेत, अभ्यासामध्ये ॲव्हरेज आहे, तर त्यांच्यासाठी आपण स्किल डेव्हलपमेंटचे काही कोर्सेस देतो मुलींना. जसे की ब्युटी पार्लर प्रशिक्षण आहे, कॉम्प्युटर प्रशिक्षण आहे, बेकरी प्रशिक्षण आहे आणि स्वयंपाकाचं प्रशिक्षण. अशा या ट्रेनिंग आपण मुलींना देतो. तर त्याच्यामध्ये बेकरीचं जे आहे ते 13 मुलींनी मागच्या वर्षी ट्रेनिंग घेतलं. ती अगदी रोज म्हटलं ना तरी 30 ते 35 जण येतात तिथे लग्नासाठी मुलगी आहे का. शेवटी नाईलाजाने आम्ही तो बोर्ड लावून टाकला. आणि मग तरी सुद्धा लोक येतात काही विचारायला. बोर्ड वाचून मग वरती येतात की खात्री करण्यासाठी आलोय म्हणून. पण येतात विचारायला. तरी विचारा, खात्री करतात. हो, खात्री करतात. ओ 600 मधून फक्त 9 आम्हाला चूज करायचे होते. मग त्यातले आम्ही 30 चूज केले. म्हणजे घरी प्रत्येकाच्या घरी व्हिजिट केली. आणि त्याच्यानंतर मग जे योग्य वाटले आम्हाला ते 18 आम्ही इथे बोलवले. मुलीला पण चॉईस दिला होता, मुलाला पण चॉईस दिला होता. आणि मग फायनली सगळं व्यवस्थित झाल्यानंतर मेडिकल चेकअप केलं दोघांचं. मुलाचंही केलं, मुलीचंही केलं. मग त्यांनाही रिपोर्ट दिले आपण आणि आपणही त्यांचे रिपोर्ट घेतले. आणि हिंदू पद्धतीने मग आम्ही इथं लग्न करून दिलं. ओके. आणि मग ते समजा लग्नानंतर काय इश्यू झाले, काय झाले, तर मग ते तुम्ही इंटरव्ह्यू मुलीची बाजू भक्कम असेल, तिची काही चूक नसेल तर संस्था तिच्या पाठीशी उभं राहते. त्या मुलीमध्ये एका मुलीचा प्रॉब्लेम झाला होता. आणि मोठे गोळ पण येते आमच्या. आमच्या इथे तुमचा घेते तुमचा आमचा चहा घ्यायचा, चहा प्यायचा. ठेवले पतंग. एक छोटासा बॉक्स आहे आणि तो मोठा तिकडे आहे काकाच्या खुर्ची जवळ.